नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्ल ताई या चॅनलवर। आज आपण घरच्या घरी अतिशय चविष्ट आणि लोकप्रिय कच्ची दाबेली कशी बनवायची ते पाहणार आहोत। गुजरातमध्ये प्रसिद्ध स्ट्रीट फूड असलेली ही दाबेली मसालेदार बटाट्याचे सारण, गोड तिखट चटण्या, डाळिंबाचे दाणे, शेंगदाणे आणि बटरमध्ये भाजलेल्या बनसह तयार केली जाते। ही रेसिपी सोपी, झटपट आणि खूपच स्वादिष्ट आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला ही रेसिपी कशी बनवायची हे बघूया। याकरता इथे आपण अगोदर 4 बटाटे घेतले आहे। त्यामध्ये पाणी घालून आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या देऊन उकडून घ्यायचे आहे। इथे आपले बटाटे छान शिजवून घेतले आपण। शिट्ट्या थोड्याशा जास्तच काढून घ्यायचे आहे आणि याचे साल काढून घेतले आहे। आता हे आपल्याला मोठ्या छिद्राच्या किसणीने किसून घ्यायचं आहे। असं आपल्याला सिल्की स्मूथ बटाटे किसून घ्यायचे आहे। तुम्ही मॅशरने सुद्धा मॅश करू शकता। इथे आपण असे सर्व बटाटे छान किसून घेणार आहोत। इथे बघू शकता आपण सर्व बटाटे छान किसणीने किसून घेतले आहे। यामध्ये अजिबात गुठळ्या नाही आहे। अशा तऱ्हेने आपल्याला छान किसून घ्यायचे आहे। आणि इथे आपण पॅन गरम करायला ठेवलेला आहे गॅसवर। यामध्ये आपल्याला पहिले शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे। छान इथे मी लो टू मीडियम गॅसवर शेंगदाणे भाजून घेते। इथे हे शेंगदाणे आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचे आहे। इथे बघू शकता शेंगदाणे छान भाजले गेलेले आहे। इथे बघू शकता आपले शेंगदाणे छान आपण असे लो टू मीडियम गॅसवर छान भाजून घेतले आहे। आता याला आपल्याला छान असे थंड झाल्यावर हाताने चोळून याचे सालं काढून घ्यायचे आहे। इथे मी सालं काढून घेतलेले आहे आणि परत आपल्याला पॅन गॅसवर ठेवायचा आहे। आणि हे शेंगदाणे आपल्याला परत थोडंसं तेल घालून याला मसाला शेंगदाणे तयार करून घ्यायचे आहे। इथे मी पॅनमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला जिरं आणि बडीशेप हे घालून घ्यायचं आहे आणि याला छान होऊ द्यायचं आहे थोडा वेळ। इथे मी छान 1 मिनिट याला होऊ देते। यामुळे आपल्या दाबेलीला खूप छान सुगंध येतो। इथे 1 मिनिट झालेलं आहे। आता इथे यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालून घ्यायचे आहे। आपण ज्याचे साल काढले आहे ते शेंगदाणे इथे आपण घालून घेत आहोत। आणि हे शेंगदाणे आपल्याला थोडा वेळ या तेलामध्ये परतून घ्यायचे आहे 2-3 मिनिटं। इथे आपण हे शेंगदाणे छान 2-3 मिनिटं परतून घेऊ। त्यानंतर यामध्ये आपल्याला काही मसाले टाकायचे आहे, सुके मसाले। इथे मी अशा तऱ्हेने लो टू मीडियम गॅसवर शेंगदाणे छान परतून घेते। गुजरातमध्ये ही डिश खूप फेमस आहे। तिकडे हे प्रत्येक स्टॉलवर उपलब्ध असते। इथे बघू शकता आपण तेलावर छान थोडा वेळ शेंगदाणे परतून घेतलेले आहे। आता यामध्ये आपण सुके मसाले घालणार आहोत। इथे आपण किंचित दाबेली मसाला घालायचा आहे आणि इथे आपण किंचित लाल तिखट आवडीनुसार घालायचं आहे। तुम्हाला कितपत तिखट आवडत असेल त्याप्रमाणे इथे तुम्ही तिखट घालून घ्यायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे। हे आपल्याला छान 1-2 मिनिटं असं परतून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये। बाहेर मस्त पाऊस सुरू झालेला आहे, तुम्हाला आवाज येत असेल। आणि इथे आपण छान मस्त 2-3 मिनिटं छान परतून घेतले आहे। इथे आपले मसाले शेंगदाणे तयार झालेले आहे। आता समोरची प्रोसिजर करायची आहे। इथे आपण त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे। आता इथे आपण यामध्ये दाबेली मसाला बनवून घेणार आहोत। यामध्ये आपल्याला अगोदर दाबेली मसाला घालून घ्यायचा आहे। आणि इथे आपण तिखट घातलेलं आहे आवडीप्रमाणे। हे मसाले आपल्याला छान 1 मिनिट परतून घ्यायचे आहे। हा दाबेली मसाला मी घरीच बनवलेला आहे। याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देणार आहे, हिरवी चटणी आणि दाबेली मसाल्याची। आता इथे आपण आंबट गोड चटणी
चिंच गुळाची ते घालून घेतली आहे. हे सुद्धा आपण घरी बनवून घेतले आहे. मी तुम्हाला याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देणार आहे. आणि इथे आपण चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आता हे सर्व मसाले आपल्याला 1 मिनिट असं छान परतून घ्यायचं आहे. आणि इथे आपण बटाट्याचं सारण घालून घ्यायचं आहे. आणि हे बटाट्याचं सारणसुद्धा आपल्याला छान यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपण हे सर्व बटाट्याचं सारण घालून घेणार आहोत. आता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये किंचित पाणी घातलं होतं मी. आणि इथे आपल्याला पातळसर असं छान सारण करून घ्यायचं आहे. कारण की तुम्ही बघितलं असेल दाबेलीचा मसाला एकदम छान असा सिल्की स्मूथ आणि छान असं पातळसर राहतो, घट्ट राहत नाही. इथे आपण परत थोडंसं पाणी घालून घेतलं आहे. आता हे आपल्याला छान असं परतवत छान एकजीव करून घ्यायचं आहे. इथे मी हा मसाला छान असा परतून घेते. इथे आपण हा मसाला छान परतून आपला हा मसाला तयार झालेला आहे दाबेलीचा. आणि इथे आपण बनपाव घेतलेला आहे. इथे आपल्याला असं सुरीने मधून काप करून घ्यायचं आहे. आणि इथे एक साईडला चिंच गुळाची आंबट गोड चटणी लावून घ्यायची आहे. आणि इथे दुसऱ्या बाजूने आपल्याला हिरवी चटणी लावायची आहे. आणि हे मसाला भरायचा आहे दाबेलीचा. छान असा भरपूर असा मसाला घालून घ्यायचा आहे. आणि तुम्ही बघू शकता याची हे आपण एकदम पातळसर सारण करून घेतलेलं आहे. असंच पातळसर सारण करून घ्यायचं आहे, घट्ट ठेवायचं नाही. आणि इथे आपण जे मसाले शेंगदाणे करून घेतले होते ते घालून घ्यायचे आहे. त्यावर असा बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे. आणि थोडीशी शेव घालून घ्यायची आहे. अशा तऱ्हेने हा बंद करून घ्यायचा. आणि इथे आजूबाजूला सुद्धा आपल्याला थोडंसं सारण लावून हे शेवमध्ये आपल्याला डीप करून घ्यायचं आहे आजूबाजूला लावून. इथे बघू शकता आपला हा आपण असं डीप करून घेतलं आहे शेवमध्ये. आता याला आपल्याला पुन्हा पॅनमध्ये साजूक तूप घालून किंवा तुम्ही इथे बटरसुद्धा घालू शकता. ही दाबेली आपल्याला दोन्ही साईडने छान खरपूस भाजून घ्यायची आहे. त्यामुळे ही दाबेली खायला खूप स्वादिष्ट वाटते. इथे मी दोन्ही साईडला छान तूप लावून भाजून घेते. तुम्ही इथे शेव आणि कांदा वगैरे लावला आहे, त्यामध्ये तुम्ही डाळिंबसुद्धा घालू शकता, अजून छान लागते. इथे मी असे दोन्ही साईडला छान असे परतवत खरपूस भाजून घेते. इथे बघू शकता आपले छान कच्ची दाबेली तयार झालेली आहे. इथे मी याला मसाला शेंगदाणे, शेव आणि कांदा, कोथिंबीर यासोबत सर्व केलेली आहे. खायला खूप टेस्टी वाटते. तुम्ही नक्की बनवून बघा. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. ही रेसिपी नक्की करून बघा.